तर तुमचा बालेकिल्ला आहे, परंतु तिथेही आपण बघितलं तर 844 फक्त इतकीच लीड आहे भाजपला. आहे नाही नागालँड नाही. मी भोकर मतदारसंघाचं मी पाहिलं आहे, कधीतरी 5,000ची लीड असते आणि कधीतरी 98,000ची लीड असते. म्हणजे एवढी जागरूक मतदार आहे की तो रिॲक्ट होतो, तो आपलं काय चांगलं आहे आपल्यासाठी, काय अडचणीचं आहे हा समजणारा मतदार भोकरचा आहे. आणि त्यामुळे मागचे उदाहरण जर पाहिलं 2019चं, त्याच्यामध्ये विधानसभा लोकसभेमध्ये फार फरक पडलेला आहे. आज 2 वर्तमानपत्रांना एक बातमी आलेली आहे की जो पराभवामध्ये एक कारण आपण जो पक्ष प्रवेश केला आणि राज्यसभा भेटली त्यामुळे उलटा त्याचा प्रभाव पडला. तुमचे जे काही समर्थक आहेत आणि तशा बातमी तुमच्यावरती प्रेम करणारे समर्थक ते कुठेतरी नाराज झाले असं नाही. बातम्या काय येतात हा विषय माझ्या दृष्टीने महत्त्वाचा नाही. माझ्या दृष्टीने बातम्या आणि वास्तविकता त्यात बऱ्याचशा वेळेस फरक असू शकतो. त्यामुळे हेच जर आम्ही जिंकलो असतो तर खरंच स्तुती सुमनं उधळणारी बरीच लेख लिहिल्या गेले असते. त्यामुळे दोन्ही बाजूमुळे मी काही तसं व्यतीत होत नाही किंवा फार आनंदाने उड्या मारत नाही. फॅक्च्युअल पोझिशन जी आहे ती लोकांशी नेते चर्चा करूनच ठरवल्या गेली पाहिजे असं माझं मत आहे. चिखलीकर स्वतःही म्हटले की मी असं कुठलंही वक्तव्य कधीच केलं नाही. मग अशा बातमी येतात कशा? म्हणजे असं आहे मग स्वतः उमेदवार म्हणतात मी असं वक्तव्य माझ्याबद्दल जे काही छापून 2 दिवसामध्ये विरोधात छापल्या गेलं ते त्यांना कोट करून छापल्या गेलं आणि त्याचा खुलासा स्वतःच उमेदवारांनी केल्यामुळे मग हे छापण्याच्या मागचा उद्देश काय होता. त्यामुळे ठीक आहे, तर ते चालत राहणार. हे 4-6 महिने चालत षडयंत्र आहे कॉन्स्पिरन्सी असं वाटतं आपल्याला. येणार. मी लहान माणूस आहे, कोणाचं षडयंत्र आहे, कोण मोठं आहे, कोण लहान आहे बोलायचं नाही. सवय झाली आम्हाला याची. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.